मीटिंगला जॉईन झाली, ती मायकन ही बंद करून ठेवले. गाडी बाहेर चालली सुपर हॉस्पिटल असे विषय माहिती आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. बर चला आता करा, रेकॉर्डिंग पण करा आणि सुरू करा लेक्चर, म्हणजे लवकर संपेल तरी आपलं. हा ओके सर. हा. सर सुरू करायचं. हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय. हो येतोय. आपण आपल्या मूलभूत गरजा कोणत्या असतात बरं? अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर. अन्न, वस्त्र, निवारा. आणि त्या अन्नामध्ये आपण कोणतेही अन्न खाऊन चालेल का? नाही. म्हणजे दैनंदिन जीवनातील कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला शरीराला ऊर्जेची गरज असते, बरोबर ना? ही ऊर्जा आपल्याला कशातून मिळते? अन्नातून. पण आपण जे अन्न रोज खातो त्या अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, त्यामुळे आपण निरोगी राहतो. पण हाच आहार आपला समतोल असणे गरजेचे असते. यासाठी आपल्या अन्नामध्ये कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ, पाणी हे सर्व घटक आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असतात. हे घटक आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांमधून मिळतात. आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे सर्व घटक आवश्यक असतात. मग तुम्हाला जे चित्र दिसतात पुढे त्याचं निरीक्षण करा आणि काय दिसतंय तुम्हाला? पहिल्या ह्याच्यामध्ये एक उंदीर आहे, तो काहीतरी खातोय. पहिल्या चित्रामध्ये धान्याच्या पोत्याला उंदीर खातोय, म्हणजे धान्यात ते पोत्यातलं पूर्ण धान्य काय होणार आहे? खराब होणार आहे. मग उंदराने असं करू नये म्हणून आपण काय केली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. म्हणजे अन्नधान्य उंचावर ठेवणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे, या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? एक माणूस काहीतरी बनवत आहे, पण तो त्याचे हायजीन फॉलो करत नाहीये. येस, कारण कोणताही पदार्थ आपण ज्यावेळेस बाहेरचा खातो, तो पदार्थ बनवत असताना त्याने कोणत्या प्रकारचं पाणी वापरलंय, कोणत्या प्रकारचं तेल वापरलंय, याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. आणि आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी ते हानिकारक असतं, बरोबर? आता तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? एक बाई आहे, ती भाजीपाला विकत आहे. पण ती बाई भाजीपाला विकायला बसलेल्या ते ठिकाण आणि तिच्या आसपासचा परिसर याच्यामध्ये काय फरक जाणवतोय? हा, एकदम अस्वच्छ हा, कारण जर आपण अशा अस्वच्छ ठिकाणची जर भाजी खरेदी केली तर आपल्या शरीरासाठी ते हानिकारक असणार. म्हणूनच आपण नेहमी भाजी खरेदी करताना स्वच्छ ठिकाणाहून विकत घ्यावी. शिवाय घरी गेल्यावरती स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी आणि मगच तिचा अन्नासाठी वापर करावा. यातून आपल्याला काय समजते? आपण जे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ खातो ते चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण मागील इयत्तेमध्ये काही अन्न पदार्थ सुरक्षितपणे साठवण्याच्या पद्धतींबद्दल माहिती घेतली.
म्हणजे त्या अगोदर अन्नपदार्थ खराब होतात म्हणजे काय होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर? मग अन्न पदार्थांचा वास, रंग, चव, दर्जा यामध्ये बदल होणे आणि त्यामधील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजेच काय अन्न बिघाड. बघा, आपली आई बाजारातून भाजी आणते आणि बाजारातून भाजी आणण्या अगोदर ती कुठून आली आहे तेही आपल्याला माहित नसतं. पण भाजी आणल्यानंतर आपण काय करतो की भाजी धुतो आणि मग चिरतो. पण काही लोक हा रूल फॉलो करत नाहीत की अगोदर धुणे आणि नंतर चिरणे. चिरतात आणि मग धुतात. मग त्यातले जे पोषक द्रव्य आहेत ते आपल्या शरीरासाठी मिळतीलच हे शक्य नाही. म्हणजे आपण जे बाजारातून भाजीपाला आणणार आहे तो व्यवस्थित धुवून मगच वापरला पाहिजे. आणि दुसरं उदाहरण सांगायचं म्हणलं तर बघा, आपल्या घरामध्ये चुकून एखाद्या डब्यामध्ये शेंगदाणे राहतात आणि ते शेंगदाणे खूप दिवसाचे झाले की त्याचा खवट वास येतो किंवा खाल्ल्यावरती असे कडवट लागतात. मग अन्न बिघाड होणे म्हणजे काय, त्यातला जो रंग आहे, चव आहे, नंतर दर्जामध्ये त्याचा दर्जा ढासळणे म्हणजेच काय अन्न बिघाड होणे होय. काही वेळा फळे आणि फळाच्या साली काळपट पडतात. काही पदार्थांना कडवट नकोसा वास येतो. पदार्थ निसर्गतः खराब नसतात, पण त्यांची योग्य साठवणूक केली नाही तर त्यावरील प्रक्रिया योग्य रीतीने केल्या नाही की ते पदार्थ काय होतात, बिघडतात. बघा, जसे अन्न रुचकर लागावे म्हणून आपण जास्त शिजवतो, त्यामुळे त्यातील पोषक घटक कमी किंवा नाहीसे होतात. तसेच साठवणीचे पदार्थ जसे गहू, तांदूळ, कांदे हे अयोग्य जागी ठेवल्यास खराब होतात. बघा, आपण अनुभव घेतला असेल, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदे वगैरे असतील तर त्याच्यातून लगेच वास यायला, दुर्गंधी यायला सुरुवात होते, बरोबर? काही वेळा अन्न पदार्थ उघडे ठेवलेले असतात. मग हे अन्न पदार्थ मुंग्या, माशा, झुरळ, उंदीर यांच्या संपर्कामध्ये येतात. मग यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आपण जर ते अन्न खाल्लं तर आपल्याला आरोग्य बिघडण्याची शक्यता असते आणि आपली प्रकृती बिघडू लागते, बरोबर? तुम्हाला हे माहिती आहे का की आपला जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? हॅलो, आवाज येतोय? हा, आवाज येतोय. तर जागतिक अन्न सुरक्षा दिवस माहितीये कधी साजरा केला जातो? तर मी सांगते. जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी काय केलं जातं की अन्न सुरक्षा करणे आणि अन्न नासाडी टाळणे यासाठी जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. बघा, जर आपण अन्न नासाडी टाळली तरच जे होणारे जे रोग आहेत त्याच्यापासून आपण वाचवू शकतो. पण अन्न नासाडी टाळण्यासाठी त्याच्या काहीतरी पद्धतींचा वापर केला पाहिजे. म्हणजे बघा, अन्न साठवण आणि सुरक्षा म्हणजे अन्न साठवणूक करतो आपण, पण ती योग्य पद्धतीने कशी करायची हेही पाहिलं पाहिजे. म्हणजे अन्न खराब होते म्हणजे काय होते, आपण काय पाहिलं की अन्नावर रोगजंतूंची वाढ होते. मग असे अन्न खाल्ल्यास आपल्या आरोग्यास काय असतात, हानिकारक असतात. तुम्हाला माहितीये की घरी जर आपण दूध आणलं तर काय करतो, लगेच तापवतो. आणि जर ते दूध लगेच तापवलं नाही तर खराब होण्याची शक्यता असते. आणि जर ते दूध तापवलं तर त्याच्यामधल्या सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया त्यांचा काय होतो, नाश होतो आणि त्यामुळे दूध खराब होत नाही. तसंच बघा, उन्हाळ्यामध्ये आपण धान्य वगैरे विकत घेतो. मग ते धान्य आणलं की आपण घरात तसंच स्टोर करत नाही. काय करतो, ते धान्य आणलं की लगेच उन्हात वाळायला ठेवतो. का तर त्या धान्याला कीड लागू नये म्हणून. तसंच आपण जर गरम अन्न पदार्थ आपल्या जेवणाच्या डब्यात भरले तर अन्नातून वाफा निघत असतात आणि त्या वाफांमुळे काय होतं, त्या डब्यातील पदार्थ ओलसर होतात. ते पदार्थ जर ओलसर झाले तर त्यातला जो पदार्थ तो खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण नेहमी काय करतो, अन्न थंड करून वाळवून भरत असतो. जसं आपण डब्याचं उदाहरण घेतलं की अन्न थंड करूनच आपण आपला डब्बा भरतोय. तसंच अन्न उन्हामध्ये घालून ते थंड झाल्यानंतर आपण काय करतो, आपल्या वर्षभराच्या खाद्यपदार्थांसाठी साठवण करून ठेवतो. त्याच्यामध्ये आहे अन्न रक्षण आणि अन्न परिरक्षण म्हणजे अन्न रक्षण म्हणजे काय, अन्नाचं रक्षण करणे. म्हणजे मुलांना बघ, समजा एका धान्याची गोणी आहे तर ती गोणी जर मी एखाद्या ओलसर ठिकाणी ठेवली, जर ती 5-6 दिवस मी त्याच्याकडे गेलेच नाही तर काय होईल? हॅलो, ती खराब होऊन जाईल, बरोबर? म्हणजे त्या धान्यावर काही सूक्ष्मजीवांची वाढ होईल. मग ती जर धान्याला कीड लागली आणि ते धान्य खराब झाले तर काय होईल, अन्नाची नासाडी होईल. म्हणजेच वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीवांची वाढ होऊन ते अन्नाला कीड लागणे, खराब होणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच काय, अन्न रक्षण होय. म्हणजे अन्न रक्षण काय करायचंय, जर वेगवेगळ्या कारणांनी अन्नातले सूक्ष्मजीव वाढून ते जर खराब होत असेल, त्याला कीड लागत असेल तर यापासून आपण अन्न काय केलं पाहिजे, सुरक्षित ठेवलं पाहिजे. म्हणजेच त्याला म्हणतात अन्न रक्षण. त्याच्यानंतर आहे
अन्न परिरक्षण म्हणजे अन्नातील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो. त्या पद्धतीला म्हणतात अन्न परिरक्षण. म्हणजे आपण जर पाहिलं तर दूषित पाण्यामुळे बघा दूषित पाण्यामध्ये जंतूंची वाढ झालेली असते. म्हणजे बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो आपण पाणी उकळून पितो. शेंगदाणा जर खवट लागत असेल तर आपण ते खाणे टाळतो, बरोबर. म्हणजे ओलसर झालेले पदार्थ जर डब्यात ठेवले तर त्याच्यावरती बुरशी वाढते. असेच अन्न खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये परिरक्षकांचा वापर करतात. आता परिरक्षक म्हणजे काय ते आपण पाहिलं. म्हणजे अन्नातील अंतर्गत म्हणजे बघा एखाद्या आंब्याची पेटी आहे, त्या आंब्याच्या पेटीमधला सगळे आंबे चांगले पण त्यातला जर एक आंबा खराब असेल तर त्या एका आंब्यामुळे बाकी सगळे आंबे खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे त्याच पदार्थामधील त्याच घटकामुळे तो पूर्ण पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे परिरक्षकांचा वापर केला जातो. तुम्हाला माहितीये FDA एक अन्न आणि औषध यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर आणि वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक शासकीय यंत्रणा आहे. म्हणजे तुम्ही नावही ऐकलं असेल FDA, FSSAI म्हणजे अन्न सुरक्षित आणि मानांकन कायदा 2006 यानुसार भारतीय अन्न सुरक्षित आणि मानांकन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत आपण पाहिलं की अन्न खराब कसे होतं. आता ते अन्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी अन्न रक्षण करण्यासाठी त्याच्या विविध पद्धती आहेत, त्या आता आपण बघणार आहोत. म्हणजे त्या पद्धतीमध्ये बघा पहिल्यांदा येते गोठणीकरण, वाळवणे, उष्मायन, रासायनिक, किरणोत्सर्गीकरण, बाटलीकरण हे काहीतरी विविध म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातले आज आपण काही प्रकार बघणार आहे. त्यातला पहिला आहे गोठणीकरण म्हणजे फ्रीजिंग. बघा तुम्ही कधी मच्छी मार्केटमध्ये गेला असाल तर तुम्ही मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की मासे विकणारी माणसे ज्या पेटीमध्ये मच्छी आणतात त्या पेटीमध्ये बर्फ असतो, बरोबर. म्हणजे मासे खराब होऊ नये म्हणून ते काय करतात, बर्फामध्ये ठेवतात. कमी तापमानाला अन्नातील जैविक व रासायनिक प्रक्रियेचा काय होतो, वेग मंदावतो. म्हणूनच अन्न कमी तापमानाला ठेवून आपण खराब होण्यापासून वाचवू शकतो. यामध्ये बघा उदाहरणं काय आहेत. आता मटार म्हणजे जे वाटाणा आहे तो काही वर्षभर मिळत नाही, पण आपण ज्यावेळेस वाटाण्याचा सीझन संपून जातो त्यावेळेस आपण मार्केटमध्ये फ्रोझन मटार भाजीसाठी वापरतो. म्हणजे फ्रोझन मटार म्हणजे काय, तो पण काही प्रिझर्व केला ना, बरोबर. म्हणजे तो साठवणूक केलाय कशामध्ये, फ्रीजिंग हे रक्षणाची पद्धत वापरून. त्याच्यानंतर आपण आठवड्याभराच्या भाज्या अशा आणतो एकदाच, पण त्या अशा आपण ठेवत नाही ना, त्या फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवतो. तसेच रेडी टू कुक सारखे पदार्थ म्हणजे आजकाल बाजारामध्ये असे पदार्थ आले की फक्त प्रीमिक्स मिळतं, ते गरम पाण्यात मिक्स केलं की पदार्थ तयार. पण ते जे प्रीमिक्स आहे ते टिकवण्यासाठी काय वापरलं जातं, फ्रीजिंग ह्या मेथड्स वापरल्या जातात. या अशा आपण रोजच्या आयुष्यामध्ये जसं की उन्हाळ्यामध्ये बघा, उन्हाळ्यामध्ये भाज्या लवकर खराब होतात, पण त्या हिवाळ्यामध्ये ऍज कम्पेअर टू उन्हाळ्यापेक्षा खराब होत नाहीत. म्हणजे त्या थंड वातावरणामुळे काय होतात, त्यातल्या ज्या सूक्ष्मजीवांची वाढ होते ती मंदावते. आता आपण जी पहिली पद्धत पाहिली गोठणीकरण, त्याच्यामध्ये काय केलं जातं, अन्न कमी तापमानाला ठेवून खराब होण्यापासून वाचवलं जातं. त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे वाळवणे, डिहायड्रेशन. हे तर आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यातही वापरतो. म्हणजे बघा आपली आई उन्हाळ्यामध्ये कुरवड्या पापड वगैरे करते, ते जे काय असतात पदार्थ ओले असतात, पण ज्यावेळेस आपण कडक वाळवतो त्यानंतर काय केलं जातं, त्याच्यात पूर्ण पाण्याचा अंश नाहीसा केला जातो. त्याच्यामुळे ते पदार्थ वर्षभर टिकतात, बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक फ्रुटचा काहीतरी सीझन असतो. म्हणजे त्या फ्रुट्सच्या सीझन मध्ये ते फ्रुट्स काय केले जातात, कट करून डिहायड्रेट केले जातात. त्याच्यामुळे ते फळ आपण वर्षभरही खाऊ शकतो. म्हणजे अशाच प्रकारची उदाहरणं आपण रोजच्या आयुष्यातही वापरतो. मिरची, आता हिरवी मिरची आणि मसाला याच्यामध्ये आपण मसाल्याचा पदार्थ, मिरची स्टोअर करू शकत नाही हिरवी मिरची, पण मिरचीचा मसाला हा आपण काय वर्षभर स्टोअर करू शकतो, कारण त्या मसाल्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसतं. तसेच त्याच प्रकारचं उदाहरण म्हणजे ड्रायफ्रुट्स हे काय म्हणजे वर्षभर न मिळणारं फळ आपण ड्राय करून म्हणजे त्याचं पूर्ण पाण्याचा अंश कमी करून तो पदार्थ आपण काय करू शकतो, वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो. त्यानंतर आहे पापड. जसं मी पहिल्यांदा उदाहरण सांगितलं की आपली आई वर्षभरासाठी पापड एकदाच बनवून ठेवते. ते का टिकतात, जेव्हा आणि आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवतो, त्याच्यामुळे बाहेरचा ओलसरपणा, हवेतील सूक्ष्मजीव त्याच्यावरती हल्ला करत नाहीत, त्याच्यामुळे ते वर्षभर व्यवस्थित राहतात. या पद्धतीमध्ये आपण असं पाहिलं की अन्नातील पाणी काढून टाकणे म्हणजेच वाळवणे म्हणजेच डिहायड्रेशन करणे या पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतर आहे पॅस्चरायझेशन म्हणजे उष्मायन. म्हणजे एखादा पदार्थ विशिष्ट तापमानाला तापवलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ दुधाचं घेतलं, दूध जर 80
सेल्सिअस तापमानाला जर तापवलं, 15 मिनिटं तापवलं आणि त्यानंतर ते ताबडतोब थंड केलं तर त्यातल्या सूक्ष्म जंतूंचा काय होतो, नाश होतो. मग तो ना आता बघा आपण विकतच्या दुधाच्या पिशव्या वापरतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं पाश्चरायझेशन मिल्क, म्हणजे पिशवीतलं दूध असतं ते शक्यतो असंच करून टिकवलेलं जातं. आणि बघा प्रत्येक दुधाच्या पॅकेटवर 2 ते 3 दिवसाची एक्सपायरी डेट असते, म्हणजे त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त वापरलं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते आणि ते आपल्यासाठी हानिकारक असतात. त्यानंतर मेथड आहे रासायनिक संरक्षण. बघा आपली आई उन्हाळ्यामध्ये लोणची वगैरे बनवते, त्या लोणच्यामध्ये मीठ आणि तेल भरपूर प्रमाणात वापरते, का तर आपलं लोणचं खराब होऊ नये म्हणून. म्हणजे मीठ, साखर, तेल, विनेगर यासारखे पदार्थ वापरून आपण काय करू शकतो, ते अन्न टिकवू शकतो. त्याचप्रमाणे सायट्रिक ऍसिड, विनेगर, शुगर, सॉल्ट यासारखे पदार्थ आपण रासायनिक संरक्षक म्हणजे केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरू शकतो. बघा बाजारामध्ये मिळणाऱ्या लोणच्याच्या बरण्या त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं आणि प्लस एक्सपायरी डेटही असते, म्हणजे त्या डेट नंतर जर आपण अन्न पदार्थ खाल्ले तर आपल्याला विषबाधाही होऊ शकते. विविध प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स, ते कोल्ड ड्रिंक्स प्रिझर्व करण्यासाठी बघा त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर केलेला असतो. आपल्या विविध प्रकारच्या चटण्या, सॉसेस त्याच्यामध्येही बघा चटण्या काय लगेच आज बनवल्या उद्या बाजारात येते अशातली गोष्ट नाही, म्हणजे त्या चटण्या प्रिझर्व करण्यासाठीही केमिकल्सचा वापर केलेला असतो. तर आज आपण काय पाहिलं की चार अन्नरक्षणाच्या पद्धती पाहिल्या. पहिली पद्धत होती गोठणीकरण म्हणजे फ्रीजिंग, त्याच्यानंतर पाहिलं आपण डिहायड्रेशन म्हणजे वाळवणे, त्याच्यानंतर पाहिलं आपण पॅस्चरायझेशन म्हणजे उष्मायन आणि चौथ्यांदा पाहिलं आपण रासायनिक संरक्षक म्हणजे केमिकल प्रिझर्वेटिव्ह. तर हा आजचा स्वाध्याय अन्नरक्षण करण्याच्या पद्धती ज्या शिकवल्या त्या तुमच्या शब्दात लिहा. हॅलो. हॅलो बाळांनो. हॅलो. हा सर झालं. पुढची लिंक टाका आता, तुमच्या लिंकची पण स्क्रीनशॉट घ्या काढून. हा हो हो सर. तुमच्या कंपनीचा पण फायदा म्हणून करता काय आमच्यासाठी एकट्यासाठी शब्द मागे घ्या माझं काम झालं की मंत्रीमध्ये यांचं काम करून टाका. विधायक शब्द तुम्ही कुठे दाखवा ह्या चुकीचं आहे का? म्हणजे काय एक पिशवी बनवतात ना, गिरायकांची एक पिशवी आणतो. तुम्हाला असं कुठं आले तुम्ही? तिकडे गेली भाजी मंडईकडे इकडे निघून आलो इकडे येते थांबला नाही ती म्हणली की उठा लवकर साहेब म्हणलं 15 मिनिट